हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येणारे नृसिंहवाडी हे प्रसिद्ध दत्त देवस्थान आहे। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले हे मंदिर असून या मंदिराला नेहमीच महापुराचा विळखा बसतो। 2019 साली आलेल्या महापुरात तर मोठा हाहाकार माजला होता। मात्र मतदान करण्यासाठी प्रचंड उत्साह इथल्या मतदारांमध्ये दिसून येतोय। लोकसभा निवडणुकीची धामधूम सगळ्याच ठिकाणी चालू आहे। महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान, याची सगळ्यात महत्त्वाची वेळ आता येऊन टोपली आहे मतदानाची। अर्थात येत्या 7 तारखेला होणारं मतदान हे सगळ्यात महत्त्वाचं जरी असलं तरी प्रचार आता सगळ्यांचा थांबला आहे। आणखीन या प्रचार थांबल्यानंतर सगळेच जण आता आपल्या उमेदवाराला मतदान करण्याच्या धामधुमीमध्ये नक्कीच असणार। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही जागा अशा असतात की ज्या जागा स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या असतात। तेच एक जागा आहे आता हातकणंगले मतदारसंघातलं श्री नृसिंह सरस्वती वाडी। आपण आता या ठिकाणी आहोत। खरं तर कृष्णा आणि पंचगंगा या दोन नदींच्या तीरावर असलेलं, खरं तर हे संगमावर असलेलं हे स्थान अत्यंत पवित्र स्थान असं म्हणतात। असे मिसळले कोणी तुझं भक्त उपासिती, असा हा शब्दांचा मंत्र, आध्यात्मिक धार्मिक मंत्र देणारी ही वाडी आणि या गावाची अर्थव्यवस्थाच पूर्ण या वाडीच्या भोवती आहे। आपल्या देशाच्या नव्हे तर महाराष्ट्राच्याही कानाकोपऱ्यात अनेक भाविक या ठिकाणी येत असतात। या मंदिराची आपण एक बाजारपेठ बघतोय। गणेश, आपण दाखवूया की कशा प्रकारे या देवस्थानाच्या इथे येणारे भाविक आणखीन प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो ना की सातारा म्हटलं की कंदी पेढा, तसं वाडीचा पेढाची खासियत जी आहे ना ती आपल्याला याच जागी दिसते। आणखीन प्रचंड मोठी गर्दी सुद्धा असते। मित्रा, काय सांगशील? काय आता एकदम वाडीचं महत्व काही वेगळंच आहे, गर्दीही बरीच आहे इथे। नरसिंहवाडी हे पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठं देवस्थान आहे दत्त महाराजांचं। तिथं कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, गोवा या सगळ्या भागातून लोक येत असतात। उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, कोरोना काळानंतर जर बघितलं तर लोकांना धार्मिकतेकडं आणि देवाची श्रद्धा कुठेतरी वाढलेली दिसते। त्यामुळे इकडं लोक एक आपली श्रद्धा म्हणून नरसिंहवाडीला येत असतात। म्हणजे अध्यात्माची भूक वाढली म्हणून या ठिकाणी येतात। एक नवा मंत्र इथला स्थानिक आपल्याला सांगतोय। पण सध्या लोकसभा निवडणूकही जोरात आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा हा भाग येतो। काय परिस्थिती आहे निवडणुकीची? कशी चालली आहे धामधूम उमेदवारांची? इकडची परिस्थिती जर बघितली तर आत्ताची इलेक्शन ही लोकशाही विरुद्ध जनता अशी चालू आहे। म्हणजे उमेदवार कोण आहे म्हणण्यापेक्षा ही इलेक्शन लोकांनी हातात घेतले। म्हणजे इतकी वर्ष आपण बघतोय की इलेक्शन कुठल्याच होत नाहीत, ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, पण माणसं वाट बघतायत की आपण मतदान कधी करतोय। एवढ्या उन्हाळ्यात पण आता समजेल की इकडच्या भागातला मतदारांची टक्केवारी वाढलेली दिसेल। तुमचं बाकी भारी आहे ते वाक्य, आपल्याला पटलं। लोकशाही विरुद्ध जनता, थोडे इकडे वा। हे आपण बघतोय की गणेश, आपण दाखवूया कसे वेगळ्या प्रकारचे पेढे। हा वाडीचा पेढा म्हणतात। काय नेमका कोणता पेढा आहे हा? कंदी पेढा आहे। कंदी पेढा आहे, पण कंदी पेढा तर साताऱ्याचा, इथे वाडीचा फिक्का पेढा। फिक्का पेढा हो, पण का हो, लोकांना गोड पेढा हा जड जातो। बघूया कशी चव आहे तुमची पेढ्याची। हा वाडीचा पेढा आहे, नृसिंह वाडीचा। वा, खरोखर यांनी सांगितलं फिक्का पेढा आहे। हा खरोखर फिक्का पेढाच आहे का हो? पण काही म्हणा, हा पेढ्याचा गोडवा तर हा असतोच। आता वाडीचा पेढा आपण याला म्हणतो, पेढ्याचा गोडवा याला म्हणतो। आता कोणत्या उमेदवाराला तुम्ही तोंड गोड करणार आहात? काय म्हणताय निवडणूक? निवडणूक आहे, बरी आहे, बऱ्यापैकी आहे। खूप प्रचार केला लोकांनी? होय, केलाय। प्रत्येक जण इथे मतदान करण्यासाठी अधिक जागरूक दिसतोय। या ठिकाणच्या सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टी, आणखी मतदानामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे ग्लिम्सेस होत आहे, कोण कोणाला करतंय, काय परिस्थिती, ही सगळीच हवं आम्ही तुमच्यासमोर देणार आहोत। मी माझा सहकारी गणेश घनदाटचं या सगळ्या गोष्टींचं वृत्तांकन करण्यासाठीच हातकणंगले मतदारसंघात आलोय। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।